शेंबाळपिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जीर्ण अवस्थेत, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष। भारतीय संविधानात शिक्षणाचा अधिकार सर्वांना दिला गेला आहे, तसेच लहान मुलांना प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे मिळावे याकरिता केंद्र शासनातर्फे जिल्हा परिषद शाळा व नगर परिषदेच्या शाळा सुरू करण्यात आल्या। परंतु आता दिवसेंदिवस शिक्षण हा फक्त एक व्यवसाय बनला आहे। अनेक बलाढ्य श्रीमंत असणारे नागरिक स्वतःच्या खाजगी शाळा सुरू करून लाखो रुपये फीस घेत आहेत, आणि दुसरीकडे मात्र नगर परिषद व जिल्हा परिषद यांच्या शाळांची अवस्था ही अत्यंत जीर्ण होत चालली आहे। अशीच काहीशी अवस्था पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची झाली आहे। या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु सदर शाळा ही पूर्ण जीर्ण अवस्थेत झाली असून सदर शाळा ही कधीही कोसळू शकते। सदर शाळेची एखादी भिंत कोसळल्यास किंवा कोणतीही दुर्घटना घडल्यास एखाद्या विद्यार्थ्याला इजा होऊ शकते किंवा मोठी जीवितहानी सुद्धा होऊ शकते। तसेच शाळेवरील टिनपत्रे सुद्धा जुनी झाली आहे। सदर शाळेमध्ये लहान मुलांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, बाथरूमची सुविधा नाही। सदर शाळेमध्ये अनेक वेळा चोरीचे प्रकार घडले आहेत। शाळेचे दरवाजे तोडून आतमध्ये दारू पिणे व इतरही गैरप्रकार घडत आहेत। याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। तसेच सदर शाळेची इमारत ही नवीन बांधून देण्यात यावी व तेथील सर्व गैरप्रकार बंद करण्यात यावे, अशी जनतेकडून मागणी करण्यात येत आहे।